एव्हरीवन, मी आहे ब्लॉसम. हा ब्लॉग 46 आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा. सो आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आजपासून 43 दिवस राहिलेले आहेत MST CETसाठी. सो मी आता म्हणजे मी जे काही फॉलो करणार आहे, मी ते आता तुम्हाला सांगणार आहे या ब्लॉगमध्ये. सो मी मॅथ्ससाठी बेटा 5.0 हे सुरू झालेलं आहे आणि मी हेच फॉलो करणार आहे ऑब्वियसली. आणि माझा ऑफलाईन क्लास तर आहेच सुरू, कालपासून सुरू झाला आहे तोही. सो हे मी 2 फॉलो करणार आहे. अँड फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी मी सध्या काही विचार केला नाही की ऑनलाईन करेन, कारण माझं ऑफलाईनमध्ये छान सुरू आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री. सो मॅथमॅटिकल लॉजिक हे काल स्टार्ट झालं. मी आज म्हणजे ते लेक्चर केलं नाही, सो मी आज ते कंप्लीट करेन. अँड माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये 11चा चॅप्टर कॉम्प्लेक्स नंबर हा घेतला, रिव्हिजनसाठी सुरू केला. माझा हा रेग्युलरमध्ये म्हणजे मी 11चा क्लास करताना झाला आहे चॅप्टर हा, बट आता रिव्हिजन सुरू आहे. सो हे माझ्या रनिंग नोट्स अँड क्वेश्चन्स जे इम्पॉर्टंट. सो म्हणजे आता जसं असं केलं की पॉईंट टॉपिक जो घेतला आणि त्यावरती जे पण इम्पॉर्टंट PYQs म्हणजे त्याच रिलेटेड येतात असे क्वेश्चन्स घेतले. अँड मी म्हणजे ऑफलाईन क्लास म्हणजे रेग्युलर असताना मी नोट्स काढलेल्या, बट यात जे आपल्याला थोडेफार शॉर्टकट्स लागतात ते नाही आहेत. सो मी काल आमचा हा चॅप्टर झाला तर लगेच मी ह्या शॉर्ट नोट्स काढल्यात. सो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी टेलिग्राम ग्रुपवरती ह्या सेंड करेन. मॅथ्सचं तर हे आणि खूप म्हणजे आता 43 दिवस ही एखाद्या आपल्यासाठी आहेत, इनफ आहेत रिव्हिजन अँड ऑलसाठी, बट कमीच आहेत हे पण दिवस. सो छान युटिलाइज करूया आपण हे दिवस सगळे अँड छान आपण CET एक्झाम क्रॅक करू. सो MST CET एक्झाम मेनली 2 शिफ्टमध्येच होते, आपल्या सगळ्यांना माहिती, 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 5. सो मी हे सजेस्ट करेन की तुम्ही जे पण फुल लेंथ टेस्ट देत आहे ते या 2 पर्टिक्युलर टाईममध्येच द्या, कारण आपल्या ब्रेनला ॲक्टिव्ह राहण्याची सवय लागेल त्या टाईममध्ये. सो आणि फिजिक्समध्ये मोशन इन 1D अँड 2D हे आज चॅप्टर घेतला. सो काल कॉम्प्लेक्स नंबर हा म्हणजे पूर्ण लेक्चर मॅथ आणि फिजिक्स मिक्स करून तेच घेतलं चॅप्टर, आणि हा आज पूर्ण हे घेतलं. सो 1D अँड 2D तर आज म्हणजे ह्या सगळं माझ्या रनिंग नोट्स आहेत. सो आज हे सगळं चॅप्टर कंप्लीट केलं आणि उद्याचे PYQs घेतील इम्पॉर्टंट, आणि नंतर DPP देतील. सो सगळंच रिव्हिजन होईल छान, याचे क्वेश्चन्सही होतील घेतलेल्याचे. आणि केमिस्ट्रीमध्ये फिजिकल केमिस्ट्री हे सुरू केले, केमिकल कायनेटिक्स, आणि हे पण आता छान म्हणजे आता छान रिव्हिजन सुरू आहे. सो मी काय करते, मी तुम्हाला म्हणजे ते आता आम्हाला सांगता येत की उद्या मी हा पॉईंट घेणार आहेत. सो म्हणजे ते आम्हाला जास्त म्हणजे आज घरी जाऊन प्रिपेअर करता येईल व उद्या जास्त समजण्यास मदत होईल. सो हेच सुरू आहे सध्या माझं तर, की मी आधी घरी जाऊन म्हणजे आता मी घरी प्रॅक्टिस करणार, उद्या जे पॉईंट शिकवणार आहेत आणि उद्या तर ते छान रिवाईज करून देत आहेत. मी लगेच शॉर्ट नोट्स म्हणजे याच्या ज्यांच्या चॅप्टरच्या नाही आहेत त्या काढून घेते. अल्दो ह्या माझ्याकडे कॉम्प्लेक्स नंबरच्या होत्या, बट हे जे नोट आणि प्रॉपर्टीज आहेत थोड्याफार आर्ग्युमेंटच्या ते मी लिहिलेल्या नव्हत्या. अँड हे माझ्या डुएल नेचरच्या मी रिव्हिजन करताना काढलेल्या आणि म्हणजे थोडंसं राहिलेलं ह्याचं. सो हेच माझं आहे ऑल सुरू. सो नेक्स्ट टेस्ट आमची काल होती असं शेड्यूलनुसार, बट आता काल पॅरेंट्स टीचर मीटिंग असल्यामुळे क्लासमध्ये, सो ही संडेला आता घेणार आहे. हाच सिलेबस. सो माझं ह्यातलं सगळं झालं आहे रिवाईज करून, पण 3Dचा सगळा सेक्शन झाला होता, बट प्लेनमध्ये थोडेफार क्वेश्चन राहिले होते. सो ते परत चॅप्टर घेणार आहेत आणि माझं फक्त फिजिक्सचं राहिले, याचेच क्वेश्चन राहिले PYQs सॉल्व करायचे. अबाउट म्हणजे मी कसं सध्या अभ्यास करते आणि माझी स्ट्रॅटेजी म्हणजे मी कसं अभ्यास करते हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. हेच होतं तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल. धन्यवाद. सो MST CET एक्झाम मेनली 2 शिफ्टमध्येच होते, आपल्या सगळ्यांना माहिती, 9 ते 12 आणि दुपारी